नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आगामी वनरक्षक पदाची जी जवळपास 12,000च्या आसपास वनरक्षक पदाची मेगा भरती येत आहे, त्या संबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपण बनवत आहोत। त्यातीलच आज एक महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे की ज्यामध्ये आपण बघणार आहोत की नेमकं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, त्याचप्रमाणे वयोमर्यादा काय आहे की कोणत्या वयोगटातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता काय शिक्षण असणं गरजेचं आहे हे आपण डिटेलमध्ये यामध्ये बघणार आहोत। सर्वांनी काय करायचं, एकदा व्हिडिओला लाईक करायचंय, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करायचंय। आगामी वनरक्षक भरती संबंधी सर्व डिटेलमध्ये माहिती तुमच्याकडून परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। म्हणून महत्त्वाचे व्हिडिओ येत राहतील, महत्त्वाच्या या ठिकाणी आपण अपडेट सुद्धा देत राहणार आहोत। त्यासाठी एकदा सर्वांनी काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब देखील करायचंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याचा पूर्णपणे फायदा होईल, सर्व माहिती व्यवस्थित कळणार आहे। आलं लक्षामध्ये? तर सुरुवातीला सांगतो, वनरक्षक भरतीसाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे। जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, फक्त 999 रुपये एवढी आपली फी आहे, ती तुम्हाला पेड करायची आणि महत्त्वाचं म्हणजे 9689 665611 हा जो आपला नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचा आहे। वनरक्षक पदाची जी पण भरती आहे त्या संबंधी तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता किंवा जर बघितलं तर बॅच सुद्धा बद्दल सुद्धा माहिती पूर्णपणे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। चला तर आपण काय करूयात, या व्हिडिओला सुरुवात करूयात। महत्त्वाचं बघितलं तर जवळपास 12,991 पदाची काय वनरक्षक पदाची मेगा भरती आहे। तुम्हाला वेगवेगळ्या विभागानुसार या ठिकाणी काय केलंय, किती जागा शिल्लक आहेत ते सुद्धा सांगितलंय। सर्वात जास्त 1852 जागा आहेत, कुठे तर नागपूरमध्ये, तर नाशिकमध्ये 887, सर्व वेगवेगळं आपण यावर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही हे बघितलं सुद्धा असेल। प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय की शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे। क्लिअर आहे? चलो आपण काय करूयात, सुरुवात करूयात। महत्त्वाचं बघा बरं का, आता सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, हे सर्वांनी काय करायचंय, व्यवस्थित बघायचं आहे। सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे 12वीची परीक्षा, तो पण ज्याला पण फॉर्म भरायचा आहे, ज्या उमेदवाराला परीक्षा द्यायची आहे, महत्त्वाचं काय, 12वीची परीक्षा विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी। म्हणजे जर तुमची 12वी झालेली आहे तर 12वी मध्ये तुम्हाला एकूण 4 जे विषय दिले त्यातला एक विषय असणं तरी कंपल्सरी। मग काय, तुमच्याकडे विज्ञान तरी असला पाहिजे होता, गणित तरी असला पाहिजे, भूगोल तरी असला पाहिजे किंवा अर्थशास्त्र, यापैकी त्या 4 पैकी एक विषय असणं कंपल्सरी आहे। जर या 4 विषयामधून तुम्ही कोणत्याही एक विषयाचा पेपर दिला असेल, पास झाले असेल 12वीला, तर तुम्ही हा फॉर्म काय करू शकता, 100% भरू शकता। आलं लक्षामध्ये? अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार काय करणार, अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहेत। त्याचबरोबर माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण केलेली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र राहणार आहे। आलं लक्षामध्ये? म्हणजेच जर तुम्ही माजी सैनिक असाल किंवा तुम्ही अनुसूचित जमाती प्रवर्गातील असाल तर तुम्ही 10वीची परीक्षा पास केलेली असणं, उत्तीर्ण केलेली असणं आवश्यक आहे आणि तुम्ही फॉर्म भरण्यासाठी काय इलिजिबल आहात किंवा पात्र आहेत। बरोबर आहे? त्यानंतर चौथा पॉइंट महत्त्वाचा लक्षात ठेवायचंय, नक्षलवादाच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीररित्या जखमी झालेले वन कर्मचारी असतील, त्यांचे पाल्य जर असतील तर त्यांनी सुद्धा 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असल्यास ते या फॉर्म भरण्यासाठी किंवा परीक्षेसाठी पात्र आहेत। हे सर्वांनी काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे। बरोबर आहे? आता तुम्ही हा 3.4 जो सांगितलेला आहे, या पॉइंट मधलं महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचंय, आपल्याला जर एखाद्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले असतील किंवा गंभीर जखमी झालेले वन कर्मचारी असतील, त्यांचे पाल्य 10वी परीक्षा पास पाहिजे हे आपल्याला सांगितलंय। परंतु यासाठी तुम्हाला काय करायचंय, एक प्रमाणपत्र, एक सर्टिफिकेट आवश्यक आहे। ते काय करायचंय, प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। क्लिअर सर्वांना? शासकीय वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। प्रमाणपत्र कुणाचं, एकतर शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी जे पण पोलीस अधिकारी कोण होते, कार्यरत होते, त्यांचं प्रमाणपत्र, त्यांचं आपल्याला सर्टिफिकेट आणणं आवश्यक आहे। क्लिअर सर्वांना? अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणं आवश्यक असणार आहे। म्हणजे अर्ज स्वीकारण्याचा
ज्यावेळेस आता फॉर्म देतील आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तोपर्यंत सर्व तुमचे क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे, हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. एवढी सर्व पात्रता काय केली आहे वनरक्षक भरतीसाठी आपल्याला सांगितलेली आहे. सर्वांनी काय करायचंय आपण हे सर्व क्रायटेरिया जर बघितलं यातल्या क्रायटेरियामध्ये जर फिट बसत असेल आपल्याकडे तेवढी शैक्षणिक पात्रता असेल तर आपण काय करू शकता 100% फॉर्म भरू शकता, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. शैक्षणिक पात्रता सर्वांना समजली. चला आता आपण काय करूयात पुढे बघूयात. पुढे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे वयोमर्यादा म्हणजे आपलं एज लिमिट काय ते, आणि सर्वांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा वयोमर्यादा कधीपर्यंत काउंट केली जाणार आहे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो असेल अर्ज स्वीकारण्याचा म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी असेल त्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे वयोमर्यादा गणली जाईल किंवा तुमची कन्सिडर केली जाईल, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही जर अमागास किंवा जनरल कॅटेगरीमध्ये असाल आलं लक्षामध्ये तर लक्षात ठेवायचं खुल्या प्रवर्गामध्ये असाल तर किमान वय किती आवश्यक आहे 18, किमान वय 18 आणि कमाल 27 म्हणजे 18 ते 27 या वयोगटातील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी काय उमेदवार काय करू शकतात फॉर्म भरू शकतात. त्यानंतर मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर असतील तर तुम्हाला 18 वर्ष लक्षात ठेवा बरं का, काय 18 वर्ष कमीत कमी वय असणं आवश्यक आहे आणि 32 वर्ष जास्तीत जास्त 18 ते 32 या वयोगटातील उमेदवार फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर प्रावीण्य प्राप्त खेळाडू असतील मग लक्षात ठेवा तुम्ही अमागास म्हणजे खुल्या प्रवर्गातील असू द्या मागासवर्गीय असू द्या अनाथ असू द्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील असू द्या वयोमर्यादा काय 18 ते 32 या वयोगटातील उमेदवार फॉर्म भरू शकतात. लक्षात ठेवा माजी सैनिक महत्वाचं लक्षात काय ठेवायचंय जर खुल्या प्रवर्गातील असतील तर 18 कमीत कमी वय आणि जास्तीत जास्त 27 अधिक सैनिकी सेवेचा कालावधी +3 म्हणजे बघा तर काय जास्तीत जास्त वय किती 27 अधिक एखाद्या माजी सैनिकाचा कालावधी किती आहे समजा सांगतोय बरं का 13 वर्ष अधिक 3 वर्ष म्हणजे तुमचं वय किती झालं हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचे कॅल्क्युलेट करायचंय आणि ते माजी सैनिकासाठी आहे. त्यानंतर मागासवर्गीय अनाथ किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी लक्षात काय ठेवायचंय माजी सैनिक सांगतोय बरं का हे खुल्या प्रवर्गातील माजी सैनिकासाठी आहे, हे मागासवर्गीय अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील माजी सैनिकासाठी आहे. कमीत कमी 18 जास्तीत जास्त परत हाच फॉर्म्युला फक्त इथं 32 वय तुम्हाला काय करायचंय घ्यायचंय. प्रकल्पग्रस्त असाल तर 18 ते 45 वयोगट आहे, भूकंपग्रस्त असाल तर 18 ते 45 आहे, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असताल तर 18 ते 55 आहे आणि रोजंदारी मजदूर असताल तर 18 ते 55 तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा महत्वाची गोष्ट सांगतोय की आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आपल्याला एकदा व्यवस्थित चेक करायची, त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा चेक करायची की आपण कोणत्या प्रवर्गामध्ये येतो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्यानुसार आपल्याला वयोमर्यादा काय कमीत कमी किती असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त किती असणं आवश्यक आहे हे सर्व तुम्हाला बघायचं आहे, व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचं, हे सर्वांनी समजून घ्या. एकदा आपण बघितलं त्यानंतर आपल्याला फॉर्म हा भरायचा आहे. क्लिअर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच सांगायचं होतं की तुमचं शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा बाकी सर्व घटकांवर नेमकं एक्झामची पॅटर्न काय आहे, त्यानंतर ग्राउंड कसं असणार आहे, फॉर्म काय कसा भरायचा आहे, त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे आपण जर बघितलं अभ्यासक्रम काय आहे, हे सर्व आपण एक एक व्हिडिओ बनवत आहोत. त्यातले काही व्हिडिओ ऑलरेडी बनवून झालेले आहेत. जर तुम्ही ते बघितले नसतील तर एकदा नक्की बघा आणि जर आपण फॉर्म भरण्यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर म्हणजे ज्यावेळेस आता फॉर्म लवकर सुटणार आहेत सर्वांनी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी लवकरच येणार आहे. किती पद आहेत परत एकदा सांगतो, जवळपास 12,000 जर आपण बघितलं जवळपास 12,991 म्हणजे जवळपास 13,000च्या आसपास वनरक्षक पदाची मेगा भरती लवकरच येणार आहे. क्लिअर आहे. आतापासूनच तयार राहा. महत्वाचं म्हणजे जर आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतील तर डॉक्युमेंट्स एकदा काढून घ्या, कारण की फॉर्म सुरुवात झाली की आपल्याकडे डॉक्युमेंट्स गोळा करण्यात वगैरे वेळ जातो, मग वेळेत डॉक्युमेंट्स मिळत नाही आणि आपल्याकडून संधी उगते. म्हणजे सध्या आपल्याकडे वेळ आहे तर सर्वांनी आपले जे जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते डॉक्युमेंट्स नसतील आपले जे पण कागदपत्र प्रमाणपत्र असतील आवश्यक कुणाला जे पण म्हणजे नॉन क्रिमिनल कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे जे पण आहे ते सर्वांनी काय करायचंय लवकरात लवकर बनवून घ्यायचेत, म्हणजे फॉर्म सुटले की लवकर भरता येईल आणि अभ्यासाला आपल्याला सुरुवात करता येईल. परत एकदा सांगतो, वनरक्षक पदाची अतिशय महत्वाची बॅच उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने काय केली आहे चालू केलेली आहे. ज्यांना पण बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. सर्व विषय डिटेलमध्ये कव्हर केले जातील. त्याचप्रमाणे म्हणजे जे आपलं वनरक्षक पदासाठी महत्वाचं वन पर्यावरण त्यानंतर पर्यावरणाचे जे पण महत्वाचे घटक आहे यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात ते सर्व आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणून लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या. अतिशय महत्वाची सुवर्ण संधी येणार आहे तर तुम्हाला याचा फायदा होईल. क्लिअर आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता वनरक्षकचा पेपर होईपर्यंत उत्कर्ष इन्स्टिट्यूट अशाच प्रकारचे व्हिडिओ, अशाच प्रकारचं मार्गदर्शन चालू ठेवणार आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला याचा फायदा होईल. क्लिअर आहे? चला भेटूयात आपण पुढच्याच अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूयात लवकरच.